हॅलो एव्हरीवन. आजचा जे ट्रेनिंग व्हिडिओ आहे तो बिझनेस एटिकेट्स आणि सॉफ्ट स्किलवरती असेल. आपल्या सिनियर्सशी कसं आपला बिहेवियर असला पाहिजे, आपल्या पेशंटशी आपला बिहेवियर कसा असला पाहिजे, आपल्या कलिग्सशी आपला बिहेवियर कसा असला पाहिजे, आपण कधी कुठं पार्टीजला गेलो, कुठल्या गेस्टसाठी गेलो तर तिथं बिहेवियर कसा असला पाहिजे या रिलेटेड असेल. तर चला आपण ट्रेनिंग व्हिडिओ सुरू करू. बिझनेस एटिकेट्समध्ये आपल्याला पाहायचं आहे की प्रोफेशनल एटिकेट्स काय असेल, डायनिंग एटिकेट्स काय असतील, ऑफिस एटिकेट्स काय असतील, असे वेगवेगळे प्रकारचे एटिकेट्स आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतात. तर चला आपण सुरुवात करू. यू ओनली हॅव वन ऑपॉर्च्युनिटी टू मेक अ गुड इम्प्रेशन. याचा अर्थ काय आहे की आपण जेव्हाही एखाद्या व्यक्तीशी डील करतो, जेव्हा त्याला फर्स्ट टाइम भेटतो, तेव्हा आपल्याला एकच ऑपॉर्च्युनिटी असते की त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल काय निर्माण झालं पाहिजे, एक पॉझिटिव्हनेस या निगेटिव्हनेस. तर विदिन 30 सेकंड पीपल आपल्याला जज करायला चालू करतात. विदिन द 30 सेकंड ते आपले इकॉनॉमिक लेवल, एज्युकेशन लेवल, लेवल ऑफ सक्सेस हे आपल्या बोलण्याच्या स्किल वरून त्यांना समजून जातं. आणि विदिन 4 मिनिट्स पीपल डिसाइड युअर ऑनेस्टी, इंटेलिजन्स, कॅपेबिलिटी, हंबलनेस, फ्रेंडलीनेस अँड कॉन्फिडन्स. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल एक अझम्पशन बनवून घेत असतो की आपण कशा प्रकारचे व्यक्ती आहोत. तर आपल्याकडे एकच चान्स असतो की आपण गुड इम्प्रेशन कसं दिलं पाहिजे. तर आता बघू आपण पॉझिटिव्ह इम्प्रेशन कसं क्रिएट केलं जातं. त्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा असेल डिटरमाइन युअर ऑडियन्स. तर तुमची जे ऑडियन्स आहे, ज्याच्याशी आपल्याला डील करायचं आहे, ते ऑडियन्सला आपण आयडेंटिफाय करायचं आहे. देन त्यांचे एक्सपेक्टेशन काय आहेत, त्यांच्याशी आपण कशासाठी डील करायला चाललोय याची पूर्ण माहिती घ्यायची. आणि ती जी माहिती असेल किंवा आपल्याला त्यांच्याशी बोलायचं असेल, काही कम्युनिकेशन करायचं असेल, तर त्याचे पॉईंट क्रिएट करा आणि ते नोट डाऊन करून किंवा तुमच्या लक्षात असले पाहिजे. त्यानंतर तुमचे ड्रेस असेल, बिहेवियर असेल, कम्युनिकेशन असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत हे तुमचे पॉझिटिव्ह इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. तर पॉझिटिव्ह इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी आपण एबीसी फॉर्मॅट वापरू. एबीसी म्हणजे काय? ए स्टँड फॉर अपिअरन्स, बी स्टँड फॉर बिहेवियर आणि सी स्टँड फॉर कम्युनिकेशन. आता अपिअरन्स मध्ये काय येतं की तुम्ही तुमचे जे कपडे असतील, कुठले क्लोथ्स असतील, ते कशा पद्धतीचे आहेत, त्याचा कलर कसा आहे, क्लोथिंग मटेरियल काय आहे आणि तुम्ही कसं वेल ग्रूम आहात की नाही. देन दुसरा येतो बिहेवियर. बिहेवियर मध्ये येतं एक एटिकेट्स येतं, देन तुमचा पोलाइटनेस येतो आणि दुसरा तुमचा ॲटिट्यूड येतो. आणि तिसरं जे आहे कम्युनिकेशन, त्यामध्ये तुमचं वर्बल कम्युनिकेशन असेल, नॉन वर्बल कम्युनिकेशन असेल किंवा रिटर्न कम्युनिकेशन असेल, त्या मुद्द्यांवरती आपलं जे पॉझिटिव्ह इम्प्रेशन असतं ते तयार होत असतं. यानंतर येतील प्रोफेशनल एथिक्स मध्ये मीटिंग अँड ग्रीटिंग्स. समजा आपण एका बाहेरच्या व्यक्तीला भेटतोय किंवा कुठल्याही व्यक्तीशी डील करतोय, तर हँडशेक कसा केला पाहिजे. तर त्यामध्ये पूर्ण हात, ऑफर युअर एंटायर हँड, शेक लाईटली अँड रिलीज. म्हणजे तुमचा पूर्ण हात त्यांच्या समोर शेक हँड करण्यासाठी द्यायचा आहे. तो शेक हँड लाईटली करायचा आणि लगेच सोडायचा आहे. असा अर्धवट हात करून, खिशात एक हात घालून असं बोलणं हे सॉफ्ट स्किल मध्ये येत नाही आणि प्रोफेशनल एटिकेट्स मध्ये सुद्धा येत नाही. त्यानंतरचा मुद्दा येतो नो हुम टू इंट्रोड्यूस युअर फर्स्ट. म्हणजे कोणाला कोणाशी इंट्रोड्यूस कशा हायरार्कीने केलं पाहिजे ते पाहू. तर ज्युनियर टू सिनियर अँड कलिग्स, वर्कर टू क्लायंट्स ही आपली हायरार्की असेल. तर आपण कुठेतरी बाहेर गेलोय की आपल्या इथं कोणी व्यक्ती आलेत आणि आपल्याला इंट्रोडक्शन द्यायचं असेल, तर स्टार्ट ज्युनियर पासून करायचं ते सिनियर पर्यंत आणि दुसरे कलिग्स वर्कर पासून ते क्लायंट पर्यंत. सेकंड, ऑलवेज ऑन टाइम, ऑलवेज ऑर्गनाइज आणि ऑलवेज बी रेडी. जेव्हा तुम्ही कुणाशी असं डील करणार असाल, भेटणार असाल, आपल्याला भेटायला येणार असतील, ऑलवेज ऑन टाइम पाहिजे. तर आपण नेहमी आपण टाइम वरती अवेलेबल असले पाहिजे, वेल ऑर्गनाइज असले पाहिजे. जितक्या लोकांनी त्यांना ग्रीट करायचं ते सर्व व्यक्ती आपल्या सोबत असले पाहिजेत आणि आपण रेडी असलो पाहिजे त्यांना फेस करण्याशिवाय किंवा त्यांच्याशी कम्युनिकेशन करण्यासाठी. तर यानंतरचा जो पॉइंट आहे ते बिझनेस वर्किंग इन सोशल सिच्युएशन. म्हणजे आपण सोशल सिच्युएशन असतील किंवा बाहेरच्या व्यक्तींना भेटायला जातील त्यावेळी आपण कसं गेलं पाहिजे, त्यांच्याशी कसा बिहेव केला पाहिजे, त्याच्याबद्दल हे डीलिंग करतं. तो नेव्हर इंट्रोड्यूस युअर सेल्फ बाय युअर टायटल. म्हणजे काय? समजा माझं नाव रोहन सूर्यवंशी आहे, तर मी स्वतःला माय नेम इज रोहन सूर्यवंशी असं इंट्रोड्यूस केलं पाहिजे, ना की माय नेम इज मिस्टर रोहन सूर्यवंशी. हे करणं चुकीचं आहे. देन सेकंड पॉइंट, कीप युअर राईट हँड फ्री अँड स्टे इन्फॉर्म युअर करंट इव्हेंट्स. ओके, तर जेव्हा आपण त्यांना भेटतोय तो आपला राईट हँड फ्री असला पाहिजे. जर त्यांनी शेक हँड करण्यासाठी आपल्याला हात पुढे केला तर आपला क्विक हात त्यांच्या पुढे करता आला पाहिजे. जे करंट इव्हेंट्स असतील, ज्यांच्याशी आपण डील करतोय किंवा ज्यांना भेटायला गेलोय किंवा ते आपल्याला भेटायला आले, त्यांच्याशी आपण का डील करतोय आणि त्यांचे करंट इव्हेंट्स आणि करंट सिच्युएशन्स काय असतील, त्या सर्व गोष्टी तुम्हाला अप टू डेट माहित असले पाहिजे. देन मेंटेन आय कॉन्टॅक्ट. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहे, कम्युनिकेशन करत आहोत, त्यांच्याशी आय कॉन्टॅक्ट असणे गरजेचं आहे, ना की आपण ज्याच्याशी बोलतोय त्याच्याकडे बघायचं सोडून साईडलाच बघतोय, बाहेर काय चाललंय तिकडे बघतोय. तर हे प्रोफेशनल एटिकेट्स मध्ये येत नाही. ते नेक्स्ट पॉइंट असेल शो रिस्पेक्ट. यामध्ये काय असतं की आपण समोरच्याला कशा पद्धतीने रिस्पेक्ट दिला पाहिजे हे आपण ह्यामध्ये समजून घेऊ. त्यामध्ये एक पॉइंट असेल डोंट कीप कस्टमर वेटिंग. म्हणजे जे आपल्याला बाहेरून भेटायला आले असतील, जे आउटसाइडर असतील, पेशंट्स असतील, रिलेटिव्ह असतील, एनीवन कोणीही असेल, तर त्यांना कधीही जास्त वेट करायला लावू नका. त्यांच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा आणि त्यांची
जी समस्या किंवा प्रॉब्लेम्स काही गोष्टी असतील ज्या डील करायच्या ते कम्प्लीट केल्या पाहिजेत. ज्युनियर एम्प्लॉईज स्टँड अंटिल द सिनियर सीट. यामध्ये जेव्हा ऑर्गनायझेशनच्या बाहेरून कोणी मोठा व्यक्ती असेल किंवा त्याची रँक हायर असेल किंवा इम्पॉर्टंट व्यक्ती असेल तर त्यांना उठून आपल्याला ग्रीट केलं पाहिजे. आणि जेव्हा सिनियर उभा असेल तर ज्युनियरनी जोपर्यंत सिनियर उभा आहे तोपर्यंत त्यांच्यासोबत उभं राहायचं असं आणि त्यांना रिस्पेक्ट द्यायचा असतो. आणि जर आपण केबिन मध्ये असेल तर त्यांची परमिशन घेऊन त्यांच्या चेअर मध्ये बसायचं असतं. आता यामध्ये आपण पाहणार आहोत बिझनेस एटिकेट्स फॉर व्हिजिटिंग कार्ड. तर त्यामध्ये पहिला पॉइंट असेल मॅनेज बिझनेस कार्ड एक्सचेंज प्रॉपरली. तर यामध्ये काय असेल, जेव्हा समवन जर तुम्हाला बिझनेस कार्ड ऑफर करत असेल तर ते बिझनेस कार्ड घेताना तुम्ही तुमच्या चेअरवरून उठून दोन्ही हात त्यांना लावून आपल्याला ते घ्यायचं असतं. देन ऑलवेज हॅव अ सप्लाय ऑफ कार्ड्स. म्हणजे जे आपलं जे व्हिजिटिंग कार्ड आपण त्यांना देणार आहोत ते आपल्या जवळ असलं पाहिजे, ना की त्यांच्या समोर आपण शोधाशोध करायचे, मग नंतर देतो माझे कार्ड आहे, असले सिली रिझन्स त्याच्यामध्ये द्यायचे नाहीये. आस्क फॉर समवन्स कार्ड बिफोर ऑफरिंग युअर कार्ड. म्हणजे तुमचं कार्ड देण्याआधी समोरच्या व्यक्तीला तुम्ही एकदा विचारायचं आहे की तुमचं कार्ड आहे का, आणि ते असेल तर ते कलेक्ट करायचं आहे. ओके. टेक टाइम टू लुक ऍट द रिसीव्ह कार्ड. जेव्हा तुम्हाला त्यांचे कार्ड मिळेल तर ते जे कार्ड आहे ते आपण वाचलं पाहिजे त्यांच्या समोर, ज्यात आपण इंटरेस्ट आपल्याला आहे असं त्या समोरच्या व्यक्तीला दिसलं पाहिजे. नेव्हर टर्न डाऊन ऍट ऑफर्ड कार्ड. म्हणजे कोणी जर समजा तुम्हाला त्याचं व्हिजिटिंग कार्ड दिलंय आणि तुम्ही नच बघता असं समोर उलट करून ठेवलंय तर हे पद्धत चुकीची आहे. आता नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत डिनर लंच ऍज अ होस्ट. जेव्हा आपण स्वतः एखादे डिनर किंवा लंच अरेंज करतोय तर आपण काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत त्याच्या रिलेटेड हे पॉइंट्स आहेत. मेक रिझर्वेशन अँड कन्फर्म डे बिफोर. म्हणजे आपल्याला जिथं आपण जेवायला जाणार आहात, लंच करायला, डिनर करायला जाणार तर रिझर्वेशन केलं गेलं पाहिजे. रिझर्वेशन कन्फर्म आहे हे एक दिवस आधी आपल्याला माहित पाहिजे. ओके. अराइव्ह 15 मिनिट्स अर्ली. लुक ऍट द टेबल. म्हणजे 15 मिनिटं आधी आपल्याला तिथे पोहोचायचं आहे आणि आपला जो टेबल आहे तो अवेलेबल आहे का याची पूर्ण माहिती घ्यायची आहे. त्यात दुसरा मुद्दा येतो ग्रीट गेस्ट ऍट एंटरन्स. म्हणजे जेव्हा आपले जे गेस्ट असतील ते हॉटेलच्या किंवा जिथं आपण जेवण्याचं स्पॉट असेल तिथं जे आपण अरेंजमेंट केली असेल तर त्यांना एंटरन्स मध्येच आपल्याला रिसीव्ह करायला गेलं पाहिजे. गेस्ट गेट्स बेस्ट सीट. सीट युअर सेल्फ टू देअर लेफ्ट. म्हणजे काय, जेव्हा आपल्या इथं कोणी एखादं गेस्ट येतं तर त्याला जी सर्वात छान चेअर आहे ती त्यांना ऑफर केली पाहिजे आणि आपण त्यांच्या लेफ्ट साईडला बसलं पाहिजे, ना की गेस्ट आले त्यांना खराब चेअरवरती बसवताय आणि तुम्ही स्वतः चांगल्या चेअरवरती बसताय, तर हे प्रोफेशनल एटिकेट्स मध्ये येत नाही. देन त्यानंतर मुद्दा असेल ऑफर मेनू अडवाइस टू गेस्ट. म्हणजे काय, जर आपण हॉटेलमध्ये असेल आणि मेनू अनडिसाइड असेल तर गेस्टला आपण ऑफर करायचं की तुम्ही ऑर्डर जी आपल्याला लंच करायचं आहे किंवा डिनर करायचं त्याची ऑर्डर तुम्ही द्या. आणि जर ऑर्डर आपल्याला करायची जबाबदारी आपल्यावर असेल तर ऑर्डर इझी टू ईट फूड्स अँड लिमिटेड ड्रिंक्स. सो असे जेवण आपल्याला ऑर्डर करायचे आहे की जे इझी टू ईट असेल, नाहीतर की आपण विचित्र प्रकारचं जेवण करतोय आणि त्यामध्ये आपल्याला खाण्याची पद्धत किंवा ज्या काही गोष्टी असतात ते आपली बॅड इम्प्रेशन पडण्याची शक्यता असते. त्यामुळे जे इझी टू ईट असेल ते फूड आपण ऑर्डर करायचं आहे. देन सेकंड पॉइंट येतो लंच डिनर ऍज अ गेस्ट. समजा तुम्हाला ऍज अ गेस्ट कुठे बोलवलं आहे तर तिथं आपल्या एटिकेट्स कसे असले पाहिजे. ओके. त्यातला पहिला मुद्दा असेल रिप्लाय प्रॉम्प्टली टू इन्व्हिटेशन. ओके. जर तुम्हाला कोणी इन्व्हिटेशन दिलं असेल तर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही त्यांना प्रॉम्प्टली लगेच इन्व्हिटेशन ऍक्सेप्टन्स द्यायचं आहे. ओनली कॅन्सल ऑन व्हेरी अर्जंट बेसिस. म्हणजे आपण एखादं ऍक्सेप्टन्स केलेलं आहे इन्व्हिटेशनचं आणि आपल्याला ते कॅन्सल करायचं आहे, तर अशा सिच्युएशन मध्ये खूप अर्जन्सी असेल तरच कॅन्सल करा. देन सेकंड पॉइंट इज बी ऑन द टाइम. जिथं आपल्याला जे टाइम दिलंय त्या टाइम वरती पोहोचण्याचा प्रयत्न करा. इफ यू अराइव्ह बिफोर द होस्ट यू मे सीट ऍट द टेबल बट इट नथिंग बट अंटिल होस्ट अराइव्ह. जर तुम्हाला गेस्ट म्हणून कुठं बोलवलंय आणि तुम्हाला वाटतं की जे होस्ट आहे ज्यांनी आपल्याला निमंत्रण दिलंय ते अजून पोहोचलेले नाहीये तर तुम्ही टेबलवरती जाऊन बसू शकता, बट तिथं फक्त बसा. कोणतीही ऑर्डर द्यायची नाही किंवा कुठलीही गोष्ट घेऊन तिथं करायची नाही. म्हणजे ते खात बसायचं नाही आणि तुमच्या समोर नंतर होस्ट येतील. सो हे बॅड दिसतं, त्यामुळे हे अशा गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. देन तुमचा डिनर लंच झाल्यानंतर जे होस्ट आहे त्यांना धन्यवाद म्हणजे थँक्यू बोलायचं असतं आणि ती मीटिंग कम्प्लीट होईल. आता आपण बघू लंच डिनरच्या वेळेला काय नाही केलं पाहिजे. आता आपण बघितलं की काय केलं पाहिजे, तर आता बघू आपण की काय नाही केलं पाहिजे. एल्बोज ऑन टेबल. म्हणजे तुमचे जे पूर्ण एल्बोज असतील किंवा आपलं जे मराठीमध्ये आपण त्याला खोपर बोलतो ते कम्प्लिटली त्याच्यावरती ठेवून त्या गेस्टशी बोलायचं नाहीये. ओके. देन त्यानंतरचा पॉइंट टॉकिंग विथ माउथफुल. म्हणजे काय की आपल्या फॉर एक्झाम्पल आपल्या तोंडामध्ये काही जेवण आहे किंवा काहीतरी आपण खातोय आणि ते खातच आपण समोरच्या गेस्टशी बोलतोय तर ते अवॉइड करा. एक तर जे तोंडात जो घास आहे तो कम्प्लीट करा आणि देन त्यांच्याशी बोला. देन
पुशिंग बॅक लोड अप प्लेट्स ॲट एंड ऑफ मील म्हणजे काय, जेव्हा आपलं समजा घरी आपल्याला एक सवय असते की आपण जेवलं की ताट समोरच्या व्यक्तीकडे सरकून देण्याची आपली एक पद्धत असते, तर तशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी कुठलीही करायची नाहीये. तुमचं जर जेवण कंप्लीट झालंय तर तुम्ही जी प्लेट आहे त्या जागेवरतीच असली पाहिजे, ना की पुढे पुश करायचे. आणि देन जेव्हा तुमची मीटिंग चालू असेल तर तुमचे सेलफोन्स वगैरे असतील ह्याच्यावरती बोलणे अवॉइड करा. देन नेक्स्ट पॉइंट येतो अरेंजिंग युअर हेअर ऑर अप्लाइंग मेकअप ॲट टेबल म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एखाद्या टेबलवरती बसताय किंवा गेस्ट फॉर एक्झाम्पल गेस्ट सोबत मीटिंग चालू आहे तर तुमचे हेअर जे असतात ते सेट करण्यामध्ये किंवा मेकअप अप्लाय करण्यामध्ये तुम्ही जर बिझी असाल तर हे एटिकेट्स मध्ये येत नाही. तर अशा गोष्टी आपण नाही केल्या पाहिजेत. यामध्ये नेक्स्ट पॉइंट आहे टेलिफोन मॅनर्स. फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही कॉल रिसीव्ह कराल तर तुमचा पहिला शब्द तोंडातून असा असले पाहिजे की आन्सर द फोन विथ युअर नेम अँड कंपनी डिपार्टमेंट म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एखाद्या फोनला आन्सर कराल किंवा आपल्या इथे फोन वाचतोय आणि तो आपण रिसीव्ह केलाय तर त्यामध्ये आन्सर देताना अशा टाईपची पहिली लाईन असली पाहिजे, हॅलो माझं नाव रोहन सूर्यवंशी आहे आणि मी HR डिपार्टमेंटमधून बोलतोय. सो ही आपली फर्स्ट लाईन असेल. त्यानंतर आपण कम्युनिकेशन स्टार्ट करायचं असेल. नेक्स्ट पॉइंट असेल स्पीक क्लिअरली म्हणजे जेव्हा आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून कॉल येतो तेव्हा आपण जे बोलणार आहोत तो क्लिअरली बोललं पाहिजे, विथ अटेन्शन बोललं पाहिजे, ना की असं कानाला फोन लावलाय आणि दुसरीकडे लक्ष आहे आणि त्याच्याशी मग अर्ध बोलतोय दुसऱ्याशी डिलिंग अर्ध करतोय, तर हे त्यामध्ये अवॉइड केलं पाहिजे. ओके, देन स्टेट द पर्पज ऑफ युअर कॉल. जर आपण एखाद्याला कॉल केला असेल तर आपलं काय पर्पज असेल हे आपल्या डोक्यामध्ये क्लिअर असलं पाहिजे, ना की फोन लावल्यानंतर आपण विचार करतोय की मला काय बोलायचं होतं, कसं बोलायचं होतं. सो हे आपल्या डोक्यामध्ये प्लॅन असलं पाहिजे. जेव्हा आपण कॉन्फरन्स हॉलमध्ये असेल किंवा कॉन्फरन्स कॉलमध्ये असेल आणि एकापेक्षा जास्त व्यक्तीने तो कम्युनिकेशन ऐकलं गेलं पाहिजे तरच स्पीकर फोन ऑन करायचे, नाहीतर आपण जे रेग्युलर जे आपल्या कानाला रिसिव्हर लावून आपण आपल्या जे कम्युनिकेशन असेल ते कम्प्लीट करायचं आहे. देन नेक्स्ट पॉइंट होतो ऑलवेज स्माइल वेन युझिंग द फोन. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत असेल तर ते आपल्या चेहऱ्यावरती ऑलवेज बी स्माइल असलं पाहिजे. आता यामध्ये एक प्रश्न येतो की मी फोनवरती बोलते तर माझ्या चेहऱ्यावरती स्माइल आहे कसं दिसणार, तर हे जे स्माइल असेल ते आपल्या ऍटिट्यूड मधून बोलण्याच्या आवाजामधून समोरच्याला लक्षात येतं. जसं की आता मी बोलेन हॅलो माझं नाव रोहन सूर्यवंशी मी HR डिपार्टमेंट मध्ये बोलतोय, ही एक लाईन असेल. आणि दुसरी लाईन असेल हॅलो मी रोहन सूर्यवंशी HR डिपार्टमेंट मधून बोलतोय. सो यावरून समोरच्या व्यक्तीला लक्षात येतं की हा माणूस डिमोटिवेट आहे किंवा टायर्ड आहे किंवा हे जे इंटेन्शन नसेल बोलण्याचं. सो हे पॉइंट आपण लक्षात ठेवले पाहिजे. से प्लीज अँड थँक्यू याचा अर्थ काय आहे की जेव्हा आपण एखाद्याशी कम्युनिकेशन करत असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये से प्लीज अँड थँक्यू हे जे वर्ड्स आहेत हे आपण पोलाइटली आपण त्याच्यामध्ये यूज केलं पाहिजे. जर आपल्याला एखाद्याला वेटिंग वरती ठेवायचे असेल तर सर मी तुम्हाला प्लीज सर मी तुम्हाला वेटिंग वरती ठेवू शकतो का, आपली कम्युनिकेशन कंप्लीट झालंय तर तुम्हाला त्यांना थँक्यू म्हणायचं आहे आपल्याला कॉल केल्याबद्दल, अजून काही माहिती हवी आहे का सर हे विचारायचं आहे. जज युअर ऑडियन्स बिफोर मेकिंग स्मॉल टॉक म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीशी बोलायचं असेल तर आपला ऑडियन्स कोण आहे, त्यांना काय हवं आहे, त्यांची बोलण्याची पद्धत कशी आहे. काही लोकांना प्रॉम्प्ट इन्फॉर्मेशन हवी असते, काही लोकांना इन्फॉर्मेशनची डिले झाले तरी चालत असतं, पण हे अशी जी ऑडियन्स म्हणजे आपली जे समोर आपण ज्याच्याशी डील करणार आहे त्याला कशा प्रकारची इन्फॉर्मेशन हवी असते हे कॉल करण्याच्या आधी आपण तपासून घेतली पाहिजे. देन नेक्स्ट पॉइंट असेल ऑफिस एटिकेट्स. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे माइंड युअर ओन बिझनेस म्हणजे काय की जिथं आपण काम करत असतो तिथं आपली आपल्याला जे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी दिलेले असते त्याच्याशीच आपण डिलिंग केलं पाहिजे, ना की माझे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी वेगळे आहेत आणि मी वेगळ्याच विषयावरती चर्चा करत बसतोय, वेगळेच इश्यूज घेऊन येतो जिथे माझा काही रोलच नाही किंवा माझी रिक्वायरमेंट नाहीये. सो अशा ज्या गोष्टी आहेत ते अवॉइड केले पाहिजेत. अवॉइड स्ट्रॉंग फ्रेग्रन्स म्हणजे काय की आपल्याला जी काही बॉडी परफ्युम्स असतील, कोण अतर लावत असेल, कोणी काही अंगाचा वास चांगला येण्यासाठी युज करत असतील, मग ते जे असतं ते स्ट्रॉंग फ्रेग्रन्स युज नाही करायचे, लाईट फ्रेग्रन्स जे असतील जेणेकरून दुसऱ्याला त्याचा त्रास नाही होणार याची आपण काळजी घेतली पाहिजे. नेव्हर इव्हर गो ओव्हर युअर सुपरवायझर्स हेड म्हणजे काय, आपला जो सुपरवायझर असेल, इन्चार्ज असेल, ते एखादी गोष्ट सांगत असेल तर त्याला शिकवण्याचा प्रयत्न करायचा नाही. आपला जो इन्चार्ज आहे त्याला काहीतरी आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे म्हणून तो इन्चार्ज आहे, ही जी भावना आहे ती मनामध्ये घेऊनच आपण चालायचं आहे. सो जे आपल्याला इन्चार्ज सांगतील ते आपल्याला ऑर्डर ओबे करायचीच आहे. ओबे युअर कंपनी बिझनेस ड्रेस अटायर म्हणजे काय, जे आपल्या हॉस्पिटलचे किंवा युनिफॉर्म्स असतील, मग ते नर्सिंग असतील, डॉक्टर्स असतील, स्टाफ असेल, कुठलेही असेल, ज्यांना जे युनिफॉर्म डेडिकेट, ज्यांना जे युनिफॉर्म अलोकेट केलेलं आहे किंवा जे त्यांना युनिफॉर्म दिलेलं आहे ते त्याने योग्यरित्या अटायर करायचे. युनिफॉर्म पण कसा अटायर करायचा ते आपण ग्रूमिंग सेशन मध्ये बघू. ट्रीट एव्हरी एम्प्लॉय विथ द सेम रिस्पेक्ट
म्हणजे काय करायचं, जे आपल्या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक एम्प्लॉई असो, जे हाऊसकीपिंग असो किंवा सिक्युरिटी पासून आपले सीओ ऍडमिन पर्यंत असतील, हे सगळ्यांना सेम रिस्पेक्ट द्यायचा. ना की आपले सिनियर्स आहेत म्हणून त्यांना आपण जास्त रिस्पेक्ट देतोय आणि आपले जे ज्युनियर्स असतील किंवा क्लास 3 क्लास 4 चे जे आपले कर्मचारी असतील त्यांना आपण दुय्यम भावनेतून बोलवतोय किंवा एकेरी आवाजातून बोलवतोय, जे आपल्या वयातून खूप मोठे आहे. तर प्रत्येकाला सेम रिस्पेक्टच द्यायचा. भले हाऊसकीपिंग, सिक्युरिटी या कुठल्याही छोट्या पदावरती जरी माणूस काम करत असेल आणि तो आपल्यापेक्षा वयाने मोठा असेल तर त्यांना रिस्पेक्टफुलच कॉल गेला पाहिजे. डू नॉट पोस्ट थिंग्स ऑफ अन ऑफेन्सिव्ह नेचर, म्हणजे आपण जे आपलं मत मानतोय ते कुठल्या ऑफेन्सिव्ह नेचरनं नसलं पाहिजे. ओके, तर ते एक पॉझिटिव्हनेस असला पाहिजे. जे आपण आपलं मत मानतोय ते ऑफेन्सिव्ह नसलं पाहिजे, ऑर्गनायझेशनच्या विरुद्ध नसलं पाहिजे. हे आपण जे वक्तव्य करत असतो ते ऑर्गनायझेशनच्या विरुद्ध नाहीये. जेव्हा आपण पब्लिक स्पेस मध्ये काहीतरी बोलत असतो की बोलता बोलता आपण खूप फ्लो मध्ये काहीतरी बोलून जात असतो. सो जे आपल्या कंपनीची काही डिटेल्स असतील किंवा काही गोष्टी असतील किंवा कंपनी विरुद्ध असेल, जे स्टेटमेंट आपण दिल्यानंतर ना आपल्या हॉस्पिटलची जी पॉझिटिव्ह इमेज आहे ते निगेटिव्ह बनू शकते. तर असे ऑफेन्सिव्ह शब्द आपल्या तोंडातून कधीच येता कामा नयेत. नो मॅटर युअर जॉब और युअर टायटल, ऑलवेज होल्ड युअर सेल्फ टू द हायर स्टँडर्ड. सो याचा अर्थ काय आहे की तुम्ही कुठल्या पदावरती काम करता हे मॅटर करत नाही. जो कोणी असेल, जसं मी लास्ट मध्ये सांगितलं की एखादा हाऊसकीपिंग असो या कंपनीचा सीईओ असो, दोघांना सेम रिस्पेक्ट असेल. असं नाही की तो खालच्या स्तरावरती आहे तर त्याने मळकटलेले कपडे घालावे, त्याचा अटायर विचित्रच असला पाहिजे. नाही, जितकं तुम्हाला स्वच्छ छान दिसता येईल तेवढं तुम्ही दिसू शकता आणि विथ तुम्ही डिग्निटीनं काम करायचं आहे. डिग्निटीचा अर्थ असा नाही की तुम्हाला जर एखादा सिनियर काम सांगतोय तर ते तुम्ही म्हणायचं नाही तू मला का सांगशील, नाही, तर ते तुमची ऑर्डर फॉलो करणे ही तुमची प्रायोरिटी असेल. डिग्निटी म्हणजे तुमच्यासोबत तुम्ही डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही की तुम्ही छोट्या पोस्टवर आहात तर तुमच्याशी हे डिस्क्रिमिनेशन, तुम्ही मोठ्या पोस्टवर आहात तुमच्याशी हे डिस्क्रिमिनेशन केलं जाईल. सो अशा गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजेत. देन त्यानंतर येते मीटिंग एटिकेट्स. मीटिंग एटिकेट्स म्हणजे जेव्हा आपण मीटिंग आपल्या सिनियर सोबत असो किंवा ग्रुप मीटिंग असो, आपली कंपनीची हॉस्पिटलची मीटिंग्स आहोत, तर तिथे आपला बिहेवियर कसा असले पाहिजे आणि एटिकेट्स कसे असले पाहिजे. ऑलवेज हॅव युअर कॅलेंडर, नोटबुक अँड पेन. म्हणजे काय, आपल्याला जे काही मीटिंग्स घ्यायचे आहेत ते जे आपल्याकडे कॅलेंडर तयार असलं पाहिजे. म्हणजे कोणती मीटिंग आपण कधी घेणार आहोत, किती वाजता घेणार आहोत, कुठल्या लोकांना बोलवायचं आहे, या सर्व गोष्टी प्लॅन असल्या पाहिजेत. आणि जेव्हा आपण मीटिंगला बसलेलो असतो तेव्हा आपल्या हातात एक नोटबुक आणि पेन कंपल्सरी हवंच, कारण आपल्याला जे सिनियर्स काही इन्स्ट्रक्शन देतील किंवा आपल्याला वाटतं की काही गोष्टी आपली विसरू शकतात ते नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. नेवर ब्रिंग अप पर्सनल प्रॉब्लेम इश्यूज इन अ प्रोफेशनल सिच्युएशन. म्हणजे समजा आपण सगळी ग्रुप मीटिंग करतोय आणि त्यामध्ये तुम्हाला काहीतरी पॉईंट आठवला आणि तुम्ही आपले सिनियर्स असतील किंवा कोणाशी असेल की तुमचे पर्सनल इश्यू डिस्कस करावे लागला की सर फॉर एक्झाम्पल आपण जर काही गोष्टी सांगतोय की आपली मीटिंग चालू आहे, एनएबीएच कसं केलं पाहिजे, एनएबीएच साठी आपण कसं ट्रेनिंग घेतलं पाहिजे, एनएबीएच साठी आपल्याला एनएबीएच साठी आपण कसा परफॉर्मन्स सुधारला पाहिजे किंवा काय प्रिकॉशन्स किंवा काय फॉर्मॅट्स घेतले पाहिजे, की आपली अशा पद्धतीची मीटिंग चालू आहे आणि एक व्यक्ती उठतोय सर ते मी काल विचारलेलो माझ्या सॅलरी इन्क्रीमेंटचं ते काय झालं, किंवा फॉर एक्झाम्पल सर माझी या महिन्यात सॅलरी कमीच झाले, किंवा थर्ड एम्प्लॉय असेल की तुमचं एखाद्या कलिग सोबत पटत नाहीये तर तो इश्यू तिथं रेज करायचा नाही. जे पर्सनल इश्यू असतील ते पर्सनलीच भेटून ज्या त्या व्यक्तीशी सॉर्ट आउट करायचं आहे. यानंतरचा पॉईंट असेल स्टे ऑन शेड्यूल. म्हणजे काय की तुम्हाला वेळेवरती तिथं उपस्थित राहायचं आहे. कीप सायलेंट युअर मोबाईल्स. जेव्हा आपली मीटिंग चालू असेल तेव्हा तुमचे जे मोबाईल फोन्स असतील ते सायलेंट वरती असले पाहिजेत. देन जेव्हा आपली मीटिंग चालू असेल तर तुम्हाला कोणते कॉल येत असतील तर ते तुम्ही अवॉइड करायचे आहेत. आणि मीटिंग मध्ये एकीकडे मीटिंग चालू आहे आणि एकीकडे तुम्ही स्वतःच काहीतरी बोलणं चालू आहे, भले ते इम्पॉर्टंट असो नॉन इम्पॉर्टंट, इट इज नॉट मॅटर, बट जेव्हा तुमचे सिनियर्स एखादी मीटिंग घेत असतील तेव्हा तुमचे जे फोन्स असतील ते तुम्ही अवॉइड करायचे आहेत. इफ वॉन्ट टू टॉक रेज युअर हँड अँड आस्क टू चेअरपर्सन. म्हणजे काय करायचं आहे, जर मीटिंगच्या मध्ये कम्युनिकेशन चालू आहे किंवा आपले चेअरपर्सन असतील किंवा जे मेन सिनियर्स असतील ते काहीतरी माहिती सांगतात आणि मध्येच उठून काहीतरी प्रश्न विचारत, त्यांना इंटरप्ट करायचा नाहीये. जर तुम्हाला काही शंका असतील किंवा काही पॉईंट तुम्हाला त्यामध्ये मांडायचे असतील तर तुम्ही क्लिअरली हात वर करायचा आहे फक्त. देन तुमच्या चेअरपर्सन म्हणजे जो आपला करंट इन्चार्ज किंवा हायेस्ट सिनियर जो असेल जो मीटिंग होस्ट करतोय त्यांना परमिशन घ्यायची आहे की सर मला काही बोलायचं मी बोलू शकतो का. जर त्यांनी परमिशन दिली तरच मध्ये तुम्ही बोलू शकता. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे डू नॉट कम अँड गो विदाउट परमिशन ऑफ चेअरपर्सन. फॉर एक्झाम्पल एखादी मीटिंग चालू आहे तर चेअरपर्सन जो आहे, जसं मी सांगितलं चेअरपर्सन नेहमी कोण असेल तर चेअरपर्सनच्या परमिशन शिवाय एंटर ही करायचे नाही. आणि तुम्हाला वाटतं की काही इमर्जन्सी असो या नॉन इमर्जन्सी असो, तुम्हाला मीटिंग चालू आहे आणि न कोणाशीच बोलता किंवा चेअरपर्सनची परमिशन न घेता उठून तुम्ही बाहेर जाताय, ही चुकीची पद्धत आहे. तर चेअरपर्सनची परमिशन घेऊनच तुम्ही मीटिंग हॉल मधून बाहेर जायचं असतं. सो अशा प्रकारचे आपले बिझनेस एटिकेट्सचे लेक्चर कंप्लीट होत आहे. ज्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगितल्या त्या काही जर तुम्हाला समजल्या नसतील तर तुम्ही परत एकदा हा व्हिडिओ पहा आणि त्यातून सुद्धा जर तुमच्या काही क्वेरी असेल तर तुम्ही आपण क्वेश्चन आन्सरचं सेशन ठेवू, त्यामध्ये तुम्ही रेज करू शकता किंवा मला पर्सनली विचारू शकता. थँक्यू.